जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमूपंथ आनंद या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनीतली जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा जय जय रघुवीर समर्थ. समर्थ विद्यापीठ सातारा ह्या संस्थेतर्फे प्रतिवर्षी आपण पदवीदान समारंभ घेतो. आपण ह्या समर्थ वाङ्मयावर आधारलेल्या प्रश्नोत्तरी काढलेली असते आणि त्याच्यावर आपण सगळेजण उत्तर देता आणि त्याचं ॲसेसमेंट करून, ॲसेसमेंट म्हणजे कळलं ना, तपासून म्हटल्यानंतर थोडं कमी वाटतं, ॲसेसमेंट म्हटल्यानंतर बरं वाटतं, तर ते तशा प्रकारे करून श्रेणीप्रमाणे सर्टिफिकेट प्रदान करणे. आपल्याला समर्थांच्या इथे समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास केल्याबद्दल आपल्याला समर्थांकडनं प्रसाद मिळणे हा त्याचा मुख्य हेतू असतो. प्रसाद मिळण्याच्या नंतर प्रसाद ग्रहण करून आपण तो प्रसाद सगळ्यांना देणं हे अभिप्रेत असतं. मग आता तुम्हाला मिळणारा प्रसाद आहे तो सर्टिफिकेट आहे, तो तर देता येणार नाही, पण लोकांना प्रसाद मिळण्याची सोय आपण करू शकता. लोकांना सांगायला बसवा की ह्या परीक्षांना बसा असं सांगितलं म्हणजे प्रसाद दिल्यासारखं आहे असं धरा. पण ह्या परीक्षा त्यांचं उत्तर लिहिणं ह्याच्यातले काही विषय किचकट असतात, बरोबर आहेत ना. तुम्ही आत्ता झोपू नका बरं का, चहाची सोय आहे पण त्याच्या आधी आपलं व्याख्यान आहे. तर जे किचकट विषय आहेत ते समजायचे कसे, तर ज्यांनी स्वतः समजून घेतलंय हे त्यांच्याकडनं आपण समजावून घेऊ शकतो अशी विद्यापीठाने ही सोय केलेली आहे. आणि त्यापैकीचा एक अत्यंत अवघड विषय चत्वार अवस्था, जागृत, स्वप्न, आत्ता बोललेली त्याच्यानंतरची आणि पुढच्याचा आपला संबंध नाही पण आपण ऐकून तर ठेवू तुर्य अवस्था आणि त्याच्या पुढे उन्मनी म्हणजे काय, या अवस्थांचं विश्लेषण हे आपल्या समोर आज करायला जे वक्ते आलेले आहेत त्यांचं आपल्या सगळ्यांना बहुतेक परिचय असणार आहे, कारण यूट्यूब हे माध्यम हल्ली सगळीकडे आहे. त्यांचं नाव आहे श्री प्रणव प्रदीप कोखले. त्यांचं एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. त्यांचं शिक्षण BA संस्कृत, MA संस्कृत पुणे विद्यापीठ इथून झालेलं आहे. ते व्यवसायाने शैक्षणिक सल्लागार आहेत. पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी हिंदुइझम थ्रू द स्क्रिप्चर्स ह्या विषयावरचे अनेक शाळांमध्ये व्याख्यानं झालेली आहेत. ते भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज ह्याच्या थ्रू वेदांत विषय समजावून सांगतात आणि त्यांचा मी एक विद्यार्थी आहे त्या विषयामधला. मी पण ऐकलेली आहेत आपली प्रवचनं त्याच्यावर. आणि ह्याच्या व्यतिरिक्त संस्कृत, प्राकृत भाषा, बालमुकुंद लोहिया संस्कृत शाळा इत्यादी अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं होत असतात. ते ह्याप्रमाणे माजी सहाय्यक असिस्टंट डायरेक्टर होते वैदिक संशोधन मंडळ पुणे याच्यावर. त्याच्या व्यतिरिक्त ते विश्वस्त आहेत 3 संस्थांवर: संस्कृत प्रचारिणी सभा पुणे, संस्कृत विद्या परिसंस्था वासुदेव शास्त्री अभ्यंकर पाठशाळा पुणे आणि आनंद आश्रम संस्था. याच्या व्यतिरिक्त त्यांनी लिखाणही भरपूर केलेलं आहे. 60हून अधिक संशोधनपूर्ण त्यांचे निबंध आहेत. त्याच्या व्यतिरिक्त संपादित पुस्तकं आहेत त्यांची: राज्य व्यवहार कोश, श्री गणेश स्तोत्र
पंचांगम, श्री शिवस्तोत्र पंचांगम, श्री सूर्योपासना कथा आणि स्तोत्र संग्रह. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी 250हून अधिक कीर्तनं केली आहेत आणि 1500हून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावर त्यांची विविध विषयांवर, प्रामुख्याने संस्कृत आणि वेदांत ह्या विषयावर अनेको वेळा व्याख्यानं होत असतात. तर ह्याच्यापेक्षा भरपूर परिचय आहे, बराच मोठा परिचय आहे, पण त्यांचा मूळ परिचय जेव्हा ते बोलायला लागतील तेव्हा होणार आहे. आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांना हा विषय अतिशय सोप्या शब्दात, कठीण विषय तुम्हाला जागं ठेवून ते समजावून सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ. योजातो मृदंशक्षितिदले संबोधयन् सज्जना ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. यः पृथिवीभरवारणाय दिविजैः सम्प्रार्थितश्चिन्मयः संजातः पृथिवीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हतराक्षसं पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे. विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्य मूर्तिम् आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि. जानकी जीवनस्मरण. जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम इथे विराजमान असणाऱ्या मूर्त स्वरूपातल्या समस्त दैवी अधिष्ठानांना सादर अभिवादन करतो. आदरणीय शेंबेकर बुवा मागे विराजमान आहेत, त्यांच्या चरणी अभिवादन करतो. जे ज्ञात अज्ञात ज्येष्ठजन, गुरुजन, गुणीजन इथे विराजमान आहेत त्यांच्याही चरणी अभिवादन करतो. आणि जे आपलं आजचं प्रकृत चिंतन आहे, ज्या विषयावर बोलण्यासाठी इथे निमंत्रित आहे, त्या विषयाला प्रारंभ करतो. आपण 4 अवस्थांचं वर्णन इथे पाहायला जमलेलो आहोत. मुळात या अवस्थांचा विचार करण्याची आवश्यकता काय, हा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. खरं तर आपल्यापैकी अनेकांचं या विषयावर सखोल असं चिंतन, मनन, वाचन झालेलं असेल, त्यामुळे कदाचित नवीन काही मिळणं हे दुरापास्त आहे. पण जे काही मिळालं असेल, जे काही वाचनात, चिंतनात आपल्या आलेलं असेल, त्याचं दृढीकरण, त्याचा एक पुनःप्रत्ययाचा आनंद, ज्याला अभ्यास म्हणून आपण ओळखतो, तो आपल्याला करायचा आहे. मला प्रारंभ करण्यापूर्वी हा प्रश्न इथे विचारायचा आहे की या 4 अवस्थांमधली चौथी थोडा वेळ बाजूला ठेवूया. पण या ज्या 3 मुख्य अवस्था आहेत, जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 अवस्थांची लक्षणं किंवा सामान्य ढोबळमानाने व्याख्या आपल्यापैकी कोणी मला सांगू शकेल? हा प्रश्न मी परीक्षा घेण्यासाठी नाही विचारत आहे. आपला अधिकार माझ्यापेक्षा निश्चितच मोठा आहे, पण थोडं मगाशी जसं म्हटलं तसं दृढीकरण करण्यासाठी, उजळणी करण्यासाठी आपण ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करतोय. अन्यही समर्थ वाङ्मय, संत वाङ्मय आपल्या नजरेखालून गेलं असेल, चिंतनाचा विषय झालेला असेल. पण हे सगळं करत असताना आपण ज्या अवस्थांमध्ये आहोत किंवा ज्या अवस्थांमध्ये वावरतो आहोत, त्या अवस्थांचं स्वरूप आपल्याला नक्की उलगडलंय का, समजलंय का? समर्थांनी जेव्हा या 4 अवस्था सांगायला सुरुवात केली, कशासाठी या सांगितलेल्या असतील? दासबोधाचा ग्रंथनाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, ज्याच्यामध्ये अध्यात्म मार्ग विशद करून सांगितला, त्या
अध्यात्म मार्गामध्ये पुनश्च या चत्वार अवस्था नेमक्या का बरं सांगाव्या असं समर्थांना वाटलं असेल? आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग या सगळ्या अवस्था झालेल्या आहेत, बरोबर आहे का? आपण यातल्या कुठल्या तरी एका अवस्थेत आत्ता आहोत. मी कुठल्या ते म्हणत नाहीये, कुठल्या तरी एका अवस्थेत नक्की इथे आहोत. आपल्यापैकी असं कोणी आहे का या की जे नाहीये इथे? आहे? असलं तर सांगा, मी नाहीये. त्याच्या आपण पाया पडूया, कारण तो खरा प्रामाणिक असेल. मुद्दा असा आहे की आपलं असणं म्हणजे काय? अवस्था हा शब्द कुठून येतो? अव हा उपसर्ग आहे आणि स्था म्हणजे तिष्ठ, असणे. आपण इथे आहोत, पण नेमके असणं, आपलं नेमकं इथे वावरणं, बसणं, बोलणं हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे? ती कॅटेगरी शोधून तिला एक संज्ञा दिलेली आहे, तिला एक नाम दिलेलं आहे, आणि ते एक एक नाम म्हणजे आपापल्या एक एक अवस्था आहेत. म्हणजे आत्ता मी जर तुमच्याशी बोलतोय तर एक आदर्श स्थिती जी सगळ्यांनी मानलेली आहे, हे बाबा बोलतायत. म्हणजे काय बोलतायत? म्हणजे आधी ते जागे असले पाहिजे आहेत. जर मी बोलताना जागा नसेल तर दोनच शक्यता आहेत. एक, काय? बेशुद्धीत बोलतायत, बरळतायत, आणि नाही तर काहीतरी अपेय पान करून सगळा प्रकार सुरू आहे, बरोबर आहे ना? म्हणजे जेव्हा मी बोलतो आहे पण त्या बोलण्यामध्ये काही सुसंगती नाहीये, सुसूत्रता नाहीये. समजा मला चत्वार अवस्थांवर बोलायला बोलावलं आणि मी भलत्याच काहीतरी विषयावर बोलायला इथे सुरुवात केली तर स्वाभाविक लक्षात येईल की काहीतरी मानसिक स्थितीत गडबड झालेली आहे. म्हणून अशी बरळ, बोलू जाता बरळ सुरू आहे. मुद्दा असा आहे की हे जे असणं, तिथे दिसणं, भासणं, हे जे आपलं काही चाललंय ते ज्या टायटल खाली, ज्या शीर्षकाखाली चाललंय ते शीर्षक आहे जागृत. म्हणजे आपण साध्या सोप्या भाषेत ज्याला जागेपण असं म्हणतो. मूळ संस्कृत शब्द आहे जागृत. त्या जागृत शब्दाचं एक अवस्थात्मक रूप म्हणून स्त्रीलिंगी नाम झालं जागृती, आणि त्याचा आपण सामान्य भावानुवाद केला जागेपण. हे जागेपण म्हणजे नेमकं काय? एक एक टप्प्याटप्प्याने आपण अवस्था उलगडत जायची. आपल्याला खरं तर एकच तास आहे आणि एका तासामध्ये सगळ्या अवस्था अशा टेक्निकली तांत्रिक दृष्ट्या पाहणंही पूर्ण होणार नाहीये. आपण केवळ एक धावता आढावा, ज्याला बर्ड्स आय व्ह्यू मॅथच्या भाषेत म्हणतात, तसा घ्यायचा प्रयत्न करणार. ही जी जागृत अवस्था आहे, जागेपण आहे, या जागेपणाचं लक्षण काय आहे? मी मगाशी लक्षणं विचारली, आपण एक एक टप्प्याटप्प्याने जाऊया. जागेपण म्हणजे काय हो? मला आपल्याकडून ऐकायला आवडेल. तुम्ही म्हणाल हे बरं आहे, यांचं ऐकायला यांना बोलावले नाही, हे आम्हालाच बोलायला लागतात. हा, संपूर्ण जाणीवेच्या स्थितीत असणं. छान. अजून? हा, वा, छान. मोर स्पेसिफिक म्हणजे सजगता, सावधपणा, सुसंगती, या सगळ्यांनी विशिष्ट अशी आपली स्थिती, ज्याला आपण जागृती असं म्हणतो. हा, समर्थांचा शब्द माईने वापरला, अखंड सावधान असावे, चित्त दुश्चित्त नसावे, अशी स्थिती म्हणजे जागृती, बरोबर आहे. पण आपण या सगळ्या व्याख्या बघतोय, त्याच्यातलं नेमकं अनुभव काय आहे आपला? आता सुसंगती असा एक मुद्दा आहे की माझ्या सगळ्या वागण्यात, बोलण्यात सुसंगती, सुसूत्रता असली पाहिजे, सावधपण असलं पाहिजे, अखंड सावध मी असलं पाहिजे. तिसरे ते सावधपण सर्व विषयी,
तिसरं लक्षण समर्थांनी सांगितलंय. हे सावधपण म्हणजे नेमकं काय हो? आहोत का आपण सावध? आत्ताच्या स्थितीचा मी विचार करायला सांगतोय. आयडियली काय आहे हा आपला मुद्दा नाहीये. आत्ता मुद्दा हा आहे की मी जागा आहे, मी ऐकतो आहे, पण ते ऐकलेला शब्दन शब्द मात्रन मात्रा आत रजिस्टर होतीये का? मी सावध आहे का? का आम्ही शिबिराला आलो आहोत, आम्ही पदवीदान समारंभाला आलेलो आहोत, आम्हाला इथे करिक्युलमचा एक भाग नेमून दिलंय, नाही तर छान पाऊस पडतोय, बाहेर कड्यावर जाऊन सृष्टीशोभा पाहायचा छान योग होता, पण आता या भावाला आणून बसवलंय, एवढं पुण्याहून आलेत, मग ऐकायला हवं म्हणून मी येऊन बसलोय आणि मी ऐकतोय का? असे अनेक प्रश्न आहेत. आपलं ऐकणं सगळ्यांचं सुरू आहे, पण त्या ऐकण्यामधली मानकं नेमकी काय आहेत? मला जे काही ऐकू येतंय ते जातंय इथपर्यंत, रजिस्टर होतंय, पण पुढच्या वेळेला जर मी हीच कॅसेट पुन्हा वाजवायला लागलो, रिपीट टेलिकास्ट झालं, तर मला ते रिकॉल होणार आहे का? मला ते आठवणार आहे का की हे झालंय, ओ ते झालंय, आता नको बस, असं होणार आहे का? नाही, पुन्हा एकदा ऐकायला आवडेल. नाही, काय बोलला होता ते होतं छान, पण आता आठवत नाही, त्यामुळे बोला पुन्हा. जर मी अखंड सावध असेन, माझ्या असण्यातली जागृती जर असेल, तर एकदा जी गोष्ट आपण करू ना, पुन्हा ती गोष्ट करायलाच लागणार नाही. आपण जागृतीची व्याख्या करतोय, जागेपण म्हणजे काय हे पाहतोय, तर त्या जागेपणातला सगळ्यात महत्वाचा निकष काय की मी जे काही करतोय, ऐकतोय, अनुभवतोय ते 360 अंशामध्ये पूर्ण झालं पाहिजे. अखंड सावधपण म्हणजे त्याच्यात अस्पृष्ट असं काही राहताच कामा नये. एक छोटीशी कथा आहे, तथागत गौतम बुद्धाची कथा आहे. एकदा भिक्षेसाठी गौतम बुद्ध चालले होते आणि जात असताना झालं असं, एक छोटीशी माशी येऊन अलगद बुद्धांच्या खांद्यावर बसली. चीवर म्हणजे ते त्यांचं जे वस्त्र असतं त्याच्यावर येऊन बसली आणि घो 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 करते, इकडे तिकडे फिरतीये. आणि झालं काय झालं असेल हो? आपण जसं करतो रिफ्लेक्स ऍक्शन, प्रतिक्षिप्त क्रिया काय येते अशी हाकल, त्याप्रमाणे तथागतांनी अशी हाकलली आणि झालं. त्यांच्या बरोबर त्यांचा पट्टशिष्य आनंद होता, तो हे बघतोय आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की तथागत सारखंच असं 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 करायला लागले. माशी नाहीये पण असं करताय. त्याने प्रश्न विचारला, म्हणाला भगवान तुम्ही मगाशी माशी हाकललीत ते मी पाहिलं, पण आता काय हाकलताय? ते म्हणाले मी जेव्हा माशी हाकलली तेव्हा मी माझ्या मनाच्या बेसावध अवस्थेमध्ये हाकलली, माझ्या नकळत हाकलली. जर ती माझ्या अंगावर बसली होती तर तिला हाकलायचं काही कारण नव्हतं, ती काही मला त्रास देत नव्हती. तिचं फिरणं, तिचं घोंगावणं आपल्याला त्रास का देतो? कल्पना केली? आत्ता इथे एवढी व्यवधानं आहेत, आपण जागे आहोत, ती व्यवधानं त्रास देत आहेत आपल्याला. भांड्यांचा आवाज येतोय, कोणाकोणाला भांड्यांचा आवाज येतोय बघा, सगळ्यांना येतोय. दोघांनी हात वर केले म्हणजे ते दोघं खरे जागे आहेत. ही जी व्यवधानं आहे ती आपल्याला त्रास केव्हा देतात? जेव्हा कुठेतरी माझ्यातल्या जागृतीमध्ये सुषुप्तीला वाव मिळतो, तेव्हा मला ते खटकतं. मला हो ते बंद करा ना, सांगा ना जरा. कशासाठी? जर मी खरा सावध असेल, खरा जागा असेल, तर या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी शट डाऊन होतील, हायबरनेशनला जातील कदाचित. मला बाकी काहीही ऐकू येणार नाही. मी फक्त त्या विषयाच्या श्रवणासाठी जागा आहे. माझी जाग कुठे असली पाहिजे? श्रवणाच्या ठाई मी जागा आहे. आणि ती जाग जर असेल तर बाकी सगळ्या विषयांविषयी झोपलेला झाला पाहिजे. मला त्याचं भान राहता कामा नाहीये. गौतम बुद्ध काय सांगतायत? मी तिला नकळत हाकलली, नकळत बेसावध हाकलली. मग म्हणाले ठीक आहे ना, त्याचं काय?
ते म्हणाले चुकतोयस तू इथे आनंद. म्हणाले मी नकळत एका माशीला हाकलली. हे जे नकळतपण आहे, हे बेसावधपण आहे, ते इतकं पुढे घातक होऊ शकतं की नकळत एका माशीला हाकलली, नकळत कोणाचा खूनही मी पाडू शकतो. माझ्या जागेपणामध्ये एक क्षण नव्हे, एक पळाचं, एक ज्याला निमेष म्हटलं जातं, त्या निमिषाचं बेसावधपण येणं किती घातक असू शकतं. कल्पना करा, पाऊस पडतोय, छान आपण खालनं कार घेत चालवत ड्राईव्ह करत वर येतोय, गड चढतोय, घाटात आहोत, आणि एक निमिष झोप लागली. काय झालं? काय होऊ शकेल? परवडेल का हो? हे जे आहे ना, आपण शब्द वापरले, व्याख्या केली की अखंड सावध असावे, अखंड जागृत. म्हणजे काय? सुसंगती आहे, मला सगळं कळतंय, मी रिसेप्शन जे आहे ना, रिसीव्ह करणं, आपण रेसिपियंट मोडला आहोत, ग्राह्य हे जे करतो आहोत, त्या सगळ्याला मिळून आपण जागृत हे नाव दिलेलं आहे. पण त्या जागृत मध्ये गंमत अशी आहे, आपण पूर्णपणे जागृत नाही आहोत. आपण कुठेतरी जागे आहोत, कुठेतरी झोपलेलो आहोत. हे सगळं प्रकरण समजून घेण्यासाठी आधी आपल्याला अजून एक गुणविचार इथे लक्षात ठेवावा लागेल. बॅक ऑफ माइंड ती फाईल ओपन करून ठेवावी लागेल. प्रत्येक जीवामध्ये 3 गुण तत्वज्ञानाने सांगितलेले आहेत. कुठले कुठले आहेत? सत्व, रजस आणि तमस. आता या ज्या दशा, या ज्या अवस्था आहेत, त्या प्रत्येक अवस्थेचा संबंध कुठल्या ना कुठल्या तरी गुणाशी आहे. यातली जी जागृती आहे ती कुठला गुण आहे? सत्व. स्वप्न आहे ती रजोवस्था आहे, आणि सुषुप्ती आहे ती तमोगुण आहे. याला बुवा म्हणतात, हे प्रमाण नाहीये, याला गीतेचं, उपनिषदांचं प्रमाण आहे. 16वा गीतेचा अध्याय जर आपण काढला, त्याचं नाव आहे दैव आसुर संपद विभाग योग. दैवासुर संपद विभाग योगामध्ये भगवंत सांगतायत, त्या जीवाला काय काय होतं, त्या काय काय असणं, होणं, स्वभाव, भाव, याच्यावरून त्याचं कॅटेगरायझेशन दैवी मध्ये करायचं का आसुरी मध्ये करायचं, हे भगवंतांनी तिथे आखून दिलंय. तसाच पुढे 14वा 17वा हे अध्याय आहेत, श्रद्धात्रय विभाग योग, गुणत्रय विभाग योग. त्याच्यामध्येही भगवंतांनी याच्यावर विस्तृत विवेचन केलंय. मुद्दा असा आहे, ही जी निद्रा आहे ती तमोगुण. निद्रालस्य प्रमादोत्थ 2 महत्वाचे गुण आहेत, निद्रा आणि आळस. हे त्या तमातून उत्पन्न होतात आणि जीवाला बद्ध करतात. त्यामुळे सत्व म्हणजे जागृती, रजस म्हणजे स्वप्न, आणि तमस म्हणजे सुषुप्ती. आता आपण ज्या जगात वावरतोय, ज्या प्रकृतीत वावरतोय, इथे गंमत अशी आहे की शुद्ध सत्व नावाची कोणतीही गोष्ट नाही, शुद्ध रजस नावाची कोणती गोष्ट नाही, आणि शुद्ध तमस नावाची ही गोष्ट नाही. म्हणजे काय आहे, हे सगळं एकमेकात इतकं गुंतलेलं आहे, फ्यूज आणि कन्फ्यूज आहे की त्याला एक एकटं करून आपण पाहू शकत नाही. त्यामुळे आपली ही जी जागृत दशा म्हणतोय, त्या जागृत दशेला कुठेतरी रज आणि तमाची म्हणजे स्वप्न आणि सुषुप्तीची किनार लाभलेली आहे. आपली जागृत दशा याच्यामध्ये ह्या दोन्ही अवस्था लपलेल्या आहेत. आपण या 3 अवस्था मुख्यत्वे आता पाहतोय, पण 3 अवस्था पाहत असताना आपण नेमके कुठल्या दशेत आहोत हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला स्वतःसाठी एक चार्ट आखून घ्यावा लागेल. अभ्यास करताना हे जे तालिका असतात, चार्ट असतात, तक्ते करणं हे सोयीचं असतं. म्हणजे लक्षात ठेवायला, तत्व कळायला हे सोपं जातं. म्हणजे बरेच वेळा असं होतं, ह्या परिभाषा ज्या असतात ना, संज्ञा असतात, त्या लक्षात राहत नाही. मग त्या राहाव्यात यासाठी असा जर चार्ट केला आपण तर ते सोयीचं होतं. म्हणजे काय करायचं, चार्टमध्ये
तीन मुख्य कॉलम, तीन मुख्य स्तंभ करायचे. एक स्तंभ जागृती, दुसरा स्तंभ सुषुप्ती आणि तिसरा स्तंभ स्वप्न. आता त्या प्रत्येक स्तंभामध्ये तीन उपस्तंभ, सब कॉलम करायचे. जागृती जागृती, स्वप्न जागृती आणि सुषुप्त जागृती. ठीक आहे. म्हणजे त्या कॉलम मध्ये आपण जे काही करतोय, म्हणजे वर जे मेन टायटल लिहिलेलं असेल त्याचे उपप्रकार आपल्याला करायचे. दुसऱ्यामध्ये सुषुप्ती असेल तर सुषुप्त जागृती, सुषुप्त स्वप्न, सुषुप्त सुषुप्ती, हा दुसरा. आणि तिसरा मग काय आहे? स्वप्न जाग्रत, स्वप्न स्वप्न, स्वप्न सुषुप्ती. म्हणजे एकूण किती कॉलम आपले तयार झाले? 9 कॉलम तयार झाले. आता याची लक्षणं आपण समजून घेऊया. कदाचित काहींना असं वाटत असेल की समर्थांनी सांगितलं होतं ते खूप छान सुटसुटीत होतं, ते चारात बसवलं होतं. हे आता एकात एक संस्कृतमध्ये एक म्हण आहे, छिद्रेष्वनर्था बहुली भवंती. एकदा भोग पडलं की ते वाढतच जातं. तसं हे तत्वज्ञान एकदा एक पाहायला गेलं, एक सूत्र पकडलं की त्या सूत्र एकेरी नसतं, त्याच्यामध्ये आणखीन पदर असतात सूत्राचे. तसं जेव्हा आपण जागृत दशेचा विचार करतोय तेव्हा त्या जागृतीमध्ये बाकीच्या 2 या दडलेल्या आहेत. म्हणजे रजस आणि तमस यांनी जेव्हा जागृत दशा बाधित होतीये तेव्हा काय होतंय त्याच्याबद्दल आपण बोलतोय. पूर्ण जागृत अवस्था जे आदर्श आहे, ज्याला जागृत जागृत असं आपण म्हणतो, डबल जागृत. म्हणजे काय? मी पूर्ण अटेंटिव्ह आहे, मला सगळं कळतंय. आत गेलं की मला ते एकदा पोचलं की पोचलं, मी पोचतोय. ज्या एका अवस्थेमध्ये सगळे संत सत्पुरुष वावरत असतात सामान्यतः, त्यांच्याही आयुष्यात त्या मानवी देहाच्या ज्या काही बंधनं असतात, मायेची अविद्येची, ती स्वीकारल्यामुळे, त्यांनीहून स्वीकारल्यामुळे त्यांच्याही चर्येमध्ये काही वेळेला ही अंतरं दिसतात. म्हणजे अगदी समर्थांच्याही चरित्रात असा एक प्रसंग आहे. आता त्याला लीला माना किंवा मानवी मर्यादा माना, पण जर हनुमंत स्वामींची बखर काढून बघितली किंवा देवांनी लिहिलेलं त्रिखंडात्मक चरित्र काढून पाहिलं, त्याच्यात हा प्रसंग नोंदवलेला आहे. समर्थांना एकदा क्षिप्रा खायची वासना झाली. माहितीये गोष्ट? खीर, गव्हाची खीर आपण सगळे खातो, ओरपून खातो, वा वा वा. सज्जनगडावर आल्यावर खीर नाही म्हणजे नाही. हे कशाची स्मृती आहे? समर्थांना ही गव्हाची खीर फार आवडायची आणि ती खाताना एकदा ही वासना काही गेली, अजून हवी अजून हवी. ही वासना काही जिरत नाही, शमत नाहीये हे लक्षात आल्यावर समर्थांनी अक्का स्वामींना भरपूर खीर करायला सांगितली. भरपूर केली, पातेलं भर खीर केली आणि काय आहे तेवढी वाढा. वोगरावी असा शब्द आहे, वोगरणे म्हणजे वोगराळ घेऊनच बसल्या, वाडा संपली की वाडा द्रोणात. असं करता 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 अखंड प्यायले आणि अखंड प्यायल्यावर शेवटी काय प्रतिक्षिप्त क्रिया शरीराची वमन झालं, वांती आली, उलटी झाली. सगळी प्यायलेली खीर भडा 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 उकून पडली. आता समर्थांनी काय केलं? हे समर्थ आहेत, समर्थांचं जे काही वेगळेपण आहे ते आत आहे. आपण म्हणू जाऊ दे, म्हणजे एकतर इतकी खाणार नाही आपण, म्हणजे रात्रीला उरलेली ठेवा, रात्रीला पुन्हा खाऊ. पण समर्थांचं वेगळेपण काय आहे की इतकी खाल्ली, इतकी खाल्ली, खाल्ली 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 आणि खाऊन जेव्हा वांती झाली, म्हणाले खीर हवी आहे ना तुला, देहाला सांगतायत ना ते, तुला खीर खायची वासना झाली ना, ही पडली ही खीरच आहे. फरक काय झाला? फक्त पोटात गेली होती काही क्षणासाठी आणि तीच बाहेर आली. पण आता ती खायला गेलो तर काय होईल? किळस येईल. काय आपण करू शकतो का असं? जे समर्थांनी केलंय तेच पुढे श्रीधर स्वामी महाराजांनी केलेलं आहे. त्यांच्या चरित्रात काढून बघा, पेढे अत्यंत आवडायचे. जेव्हा पुण्यात वसतिगृहात राहत होते, अनाथ बालगृह जे आहे अजूनही, तर तिथे राहत असताना पेढे खायची वासना जावी यासाठी गाईचं शेण आणि पेढे
एकत्र गेले, त्याचे वेगळे पेढे केले आणि ते खायला सुरुवात केली. का? ही जी वासना होती. आता तुम्हाला वाटेल हे वासनेवर प्रकरण का गेलं बुवांचं, यांना जागृत दशेवर बोलायला बोलावलंय, वासना कुठे मधनं जाणतायत. हे गल्लत ही नाहीये. ही जी वासना होणं आहे ना, तिथे सावधपणाचा अभाव आहे, तिथे जागृतीचा अभाव आहे. आपल्याला एखादी गोष्ट वारंवार करावीशी वाटते म्हणजे काय करतो आपण? एक आपलं आत्मपरीक्षण करा. आंब्याचे छान दिवस आहेत, आंबा खायला घेतला. आंबा असा अगदी खास हापूस, काय रत्नागिरीचा देवगडचा हापूस खाल्लात आणि एक खाऊन झाला, दुसरा खावासा वाटतो का हो? नाही वाटत? वाटतो. का वाटतो? आपण म्हणतो समाधान नाही झालं. समाधान का नाही झालं? खाता 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 माझं सावधपण हरवलं होतं. आपण जर पूर्ण जागृत दशेत एक आंबा एकदा खाल्लात, हे लक्षण आहे जागृतीचं. एकदा तुम्ही 100% जागेपणी जर एक आंबा पूर्ण सावधपणे खाल्लात, तर पुढच्या क्षणी, पुढच्या वेळेपासून आंबा खायची इच्छा राहणार नाही. कारण त्यातलं जे काही आनंदाचं अंतिम अर्क होता, त्याचा अंश होता, तो त्या पूर्ण जागृतीने शोषून घेतला. आता खायचं काही राहिलं नाही, आता भोगायचं काही राहिलं नाही. आपली गल्लत काय होतीये? आपण म्हणतो मी जागेपणी करतोय, पण ते करता 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 आपण बेहोश होऊन जातो. आपलं सावधपण हरवून जातं आणि घेता 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 आपण काय घेतोय, कशासाठी घेतोय, हे आपण पूर्ण विसरून जातो. त्याच्या आस्वादामध्ये आपण स्वतःला हरवून बसतो, म्हणजे थोडक्यात सुषुप्ती अवस्थेत जातो. हे जे स्वतःची विस्मृती, निद्रेचं लक्षण काय आहे? आत्मभानाची विस्मृती, आत्मभानाचा अभाव, हे निद्रेचं लक्षण आहे. आपण जागेपणी या अवस्थेत किती वेळा असतो का? आपली जागृती आहे का? जागृत म्हणजे 100%. एकदा झालं की झालं, सगळा आस्वाद घ्यायचा होता तो घेऊन झाला, अपूर्त झाला, आता नाही, उरलीत नाही. कारण मी एक आंब्याचा अणू रेणू खाताना जागा होतो. माझ्या जिभेचा अंश ती गोडी चाखत होता आणि ती चाखल्यावर असा कधी क्षणच आला नाही की अरे काही राहिलं, गेले द्यायचे राहून, असं काही राहिलंच नाही. त्यामुळे पुन्हा मला ते खायची, चाखायची वासना राहत नाही. संत जेव्हा अशी काही लीला करतात, समर्थांनी म्हणा, श्रीधर स्वामी महाराजांनी म्हणा, ती कशासाठी केली आहे? ते जे बेसावधपण आहे, ज्या बेसावध क्षणी मला हे खावंसं वाटतंय, मी हे खाल्लेलं नाही का? खाल्लंय का? मला पुन्हा हे गोष्ट करावीशी वाटतेय? कारण जेव्हा मी ती गोष्ट खात होतो, त्याचा आस्वाद घेत होतो, तेव्हा मी सुषुप्ती अवस्थेत माझ्या नकळत बेहोश झालो होतो, तल्लीन झालो होतो. आणि ती तंद्री, ती निद्रा, ही काढणं म्हणजे पूर्ण जागृत दशेला पोहोचणं आहे. पुढची दशा आहे जागृत स्वप्न आणि जागृत सुषुप्ती. आता जागृत स्वप्न थोडं समजून घेऊया. याला योग वासिष्ठामध्ये, योग वासिष्ठांनी आपल्याला फक्त आता 3 किंवा 4च आहेत, अजून पुढची आता आपल्याला बघायची ती योग वासिष्ठात. योग वासिष्ठाने 7 अवस्था केल्यात, आपण 9 केल्या आहेत. हा, त्याच्यातल्या 7 मुख्य आहेत. सुषुप्तीला ते फक्त सुषुप्ती म्हणून मानतात. पण त्यातला वर्ग लक्षात घ्या, भाव लक्षात घ्या. जागेपणी जेव्हा आपण काही आभास पाहतो, मग आपल्याला जे भास होतात, म्हणजे अगदी साधं उदाहरण आहे, छान कडकडीत ऊन पडलंय आणि लांब काहीतरी एखादी सोनेरी गोष्ट चमचम करते आणि पाहिलं, अरे वा, काहीतरी सोन्याची गोष्ट पडली आहे रस्त्यात, कोणाची तरी काहीतरी अमूल्य वस्तू असेल म्हणून आपण धावत जातो, उचलतो, पाहतो तर कॅडबरीचं बाहेरचं आवरण असतं. आता ते जे काही दिसलं, जे काही भासलं, तेव्हा आपल्या मनाने काय घेतलं की सोन्याचं काहीतरी असेल. पण तिथे सोनं होतं का? फक्त वर्ण होता, फक्त रंग होता. आता आपल्या
आपल्या मनाने क्षणभर काहीतरी कल्पना गेली होती की हे सोन्याचं काहीतरी पडलंय, ती जी कल्पना आहे ती खरी का खोटी हो? खोटी होती. जर कल्पना खोटी होती मग धावलात का? कल्पना खरी होती, पण त्याच्यामध्ये पूर्ण जागृत दशेचा अभाव होता. त्यामुळे काय झालं? बेहोशपणे धावलात तुम्ही. अरे ते असंच कोणाच्या तरी हातात जायला नको. ही काय आहे? म्हणजे तिथे तुम्ही पूर्ण झोपलेलाही नव्हतात, पूर्ण जागेही नव्हतात, मधली दशा होती. याला म्हणायचं आभास स्थिती. यालाच पुढे वेदांताच्या परिभाषेत अध्यास असं म्हटलंय. अतस्मिंस्तद इति बुद्धी. जे ते नाही ते आहे असं वाटणं आणि सगळा व्यवहार होणं. सामान्य आपला हा असाच चाललाय. म्हणजे काय? थोडं तत्वज्ञानाच्या पातळीवर येऊया. तत्वज्ञानाच्या पातळीवर आपलं असंच होतं ना, आपण बऱ्याच अशा भौतिक गोष्टींच्या मागे लागतो की धावता धावता आपल्याला वाटत असतं की ही गोष्ट माझ्या हातात आली की बस सुखच सुख. सुखाची घडी लोटता सुख आहे. बरोबर ना? ह्रस्व सुख का दीर्घ सुख? आपण म्हणतो ना, मनाचे श्लोक म्हणतो, जागेपणी म्हणतो का? प्रश्न पडलाय का आपल्याला? समर्थ असं का म्हणाले असतील? सुखाची घडी लोटता सुख आहे. ह्रस्व सुख नाही म्हणाले. का म्हणाले? कारण ते सुख आणि हे सुख वेगळं आहे. पहिलं सुख सुख शोभनंखम, आपल्या इंद्रियांना जी अनुकूल वेदना होतीये, अनुकूल प्रतीती होतीये, ते सुख आहे. आणि ते वाळून गेलं, सुख झालं की जे आहे ते मागचं सुख शुष्क. म्हणजे होतं काय? आपण त्या भासमान सुखाच्या मागे धावायला लागतो, पण धावताना हे विसरून बसतो की हा आभास कशावरून नाहीये. तेच ते आलं माझ्या हातात की बस मी ब्रह्म होणार असं वाटून धावतो, पोचतो. गेल्यावर कळतं की हे फक्त टरफल होतं, आवरण होतं बाहेरचं. त्यामुळे आपण अध्यात्माच्या इयत्तेत जर प्रवेश करणार असू, करत असू किंवा केलेला असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय ठेवायची लक्षात? आपण पूर्ण जागृत दशेत किती दिवसातले किती तास आपले असतात याचा म्हणजे आपला स्वाध्याय करायला हरकत नाही. आपण एखादी डायरी घालावी आणि आत्मपरीक्षण करावं. म्हणजे या अवस्थांचा मुख्य उद्देश हा मी कोण याचा विवेक, याचा विचार दृढ होण्यासाठी हा अभ्यास आहे. अवस्था कशाला समर्थ सांगतायत? अवस्था वेदांत, उपनिषद, गीता कशाला सांगतेय? तर त्याचं कारण गणितातली एक पद्धत आहे, लसावी आणि मसावी. ऐकलंय का? लघुत्तम सामायिक विभाजक आणि महत्तम सामायिक विभाजक. तो जो शेवटी कॉन्स्टंट उरतो ना, तो या सगळ्या अवस्थांना लघुत्तम सामायिक विभाजक आणि महत्तम सामायिक विभाजक कोण आहे? तर तो जो कोण शेवट उरणारा आहे तो आत्मा आहे. तो कसा आहे हे कळण्यासाठी बाकीच्या या दशा आहेत, या अवस्था आहेत, आणि त्या नेमक्या काय आहेत, कशामुळे आहेत, हे कळण्यासाठी हे चत्वार अवस्था निरूपण आहे. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करावी लागेल? दिवसातले किती तास मी पूर्ण जागा असतो, किती तास मी पूर्ण झोपलेला असतो, किती तास माझे स्वप्नात एक टेंटेटिव्ह. आता तुम्ही म्हणाल स्वप्न किती वेळ चाललं तुम्हाला काय माहिती, आणि स्वप्नातलं जे टायमिंग असतं त्यातले जी गणित असतात वेळेची ती खूप वेगळी असतात. म्हणजे जागृत दशेतल्या वेळेपेक्षा, काळापेक्षा त्या काळवेळेची बंधनं आणि मर्यादा वेगळ्या असतात. एक तुम्ही झोपण्यातला किती काळ स्वप्नामध्ये गेला ह्याचा एक अंदाज बांधावा. स्वप्न थोडा वेळ आपण बाजूला ठेवलं तरी जागेपणातला प्युअर जागेपणा, अर्धवट जागेपणा आणि नुसता नावाचा जागेपणा हा किती होता? स्वप्न, जागृत स्वप्न आपण पाहिलं. आता पाहायचे ती जागृत सुषुप्ती, ज्याला मेकॅनिकल वर्क म्हणून आपण ओळखतो.
एक शरीराला यांत्रिक स्थिती प्राप्त होते. यांत्रिक स्थिती प्राप्त झाल्यावर काय होतं, त्याला विचार करावा लागत नाही, त्याला निर्णय घ्यावा लागत नाही. तो प्रोग्राम एकदा सेट केल्यावर रोबोट जसा एक काम करायला लागतो तसं आपल्या हातून व्हायला लागतं. एक उत्तम उदाहरण देऊ, डाव्या बाजूच्या मंडळींना पटकन कळेल. मटार सोलले असतील आपण मटाराच्या दिवसात, आता इकडची मंडळी करतात अर्थात, पण जास्त ज्यांचा तो प्रांत आहे त्यांनी पाहायला हरकत नाही. आपण मटार सोलता सोलता असं झालंय का कधी, इकडे आपण टरफल टाकतो, इकडे दाणे टाकतो, सोलता 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 अशी एक स्थिती येते, आपण दाणे इकडे टाकायला लागतो, टरफल इकडे टाकायला लागतो. झालं का? आपण ते निवडत असतो का नसतो? शरीराच्या पातळीवर निवडत असतो. आपण जागे असतो का नसतो? जागे पण असतो, पण बरोबर उलट कर्म करायला लागतो. का? तर ती यांत्रिक स्थिती आहे, जागृत दशेतली आलेली सुषुप्ती आहे. तुम्ही जागे देहाने आहात. कदाचित तो जो प्रोग्राम आहे तो सेट केलेला असल्यामुळे इंद्रियांच्याही द्वारे तुम्ही जागे आहात, पण जी जाणीव आत होती, हा मटारेनी हे टर्फल आहे, ती नाहीशी झाली. ते भान नाहीसं झालं आणि फक्त कृती करत राहिला. म्हणजे ही जी काही अवस्था आहे ही आहे जागृत सुषुप्ती. अशा प्रकारे पहिली अवस्था आपली थोडीफार बघून झाली. स्पष्ट आहे जागृत दशा? हे बघा, म्हणजे माझ्या बोलण्याला लगेच हा सूर्य हा जयद्र तिथल्या इथे हरकत नाही. एक एक अवस्था आपण पाहतोय. हा एका श्रवणात दृढ होणारा विषय नाही. जेवढं आपण अधिकाधिक चिंतन मनन करू, आणि ऐकायचंय तर नक्कीच आहे, पण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये अशा किती जागा आपल्या बेशुद्धीच्या आहेत आणि शुद्धीच्या आहेत, हा आत्तापासून अभ्यास करायला लागायचा. की आत्ता मी ऐकतोय म्हटल्यावर मी जागा आहे का? आत्ता 2 मिनिटापूर्वी काय बोलले हे समोरचे, कुठलं वाक्य बोलले, कुठला शब्द बोलले, आहे का लक्षात? आणि शब्द जरी लक्षात नसेल, भाव मला कळलाय का, पोचलंय का काय, हे जेव्हा आपण असं सारखं एक्सकव्हेशन करत राहू आपलं, तेव्हा हळूहळू हळू आतली ती जागृत दशा बाहेर यायला लागेल. आता पुढची जी दशा आहे ती आहे स्वप्न. म्हणजे खरं तर क्रमशः आपण विचार केला तर सुषुप्ती ही मधली आहे, दुसरी सुषुप्ती हवी, कारण सुषुप्ती नसेल तर स्वप्न येत नाही. पण जागृत आणि सुषुप्ती या दोन्हींच्या उंबरठ्यावरची अवस्था म्हणजे स्वप्न अवस्था आहे. मग ही जी स्वप्नावस्था आहे ती नेमकी कशामुळे आहे? तर आपण जे मेकॅनिझम मगाशी शरीराच्या बाबतीत पाहिलं, ते मेकॅनिझम मनाच्या बाबतीत जेव्हा सुरू राहतं, तुमचं शरीर झोपतं पण मन सुरू राहतं. तुमचं मगाचं प्रोग्रामिंग हे शरीराला केलेलं होतं, तो सेट केला होता, कोड इकडे दाणे इकडे टरफल, पण आता शरीर झोपलंय, बसल्या बसल्या छान गडगडाट चाललाय, समोर काय बोलतायत, माझा चेहरा समोरच्या बोलणाऱ्या वक्त्याला दिसत नक्की नाहीये, मी आड बसलीये, मागे बसलोय म्हटल्यावर मला वाव आहे डोळे मिटायला, आणि मी डोळे मिटून ऐकतोय. हा बरोबर आहे ना? हो. तर हे जे काही ऐकणं आहे बघा, हा पण अभ्यास करण्यासारखा आहे. आपण किती वेळ ऐकतोय? म्हणजे वर्गात आपल्यालाही कधी ना कधीतरी झोप लागलेली असते, कधी ना कधीतरी व्याख्यानाला गेल्यावर, कीर्तनाला गेल्यावर, ओ प्रत्यक्ष रामरायांनी ही आज्ञा देऊ ठेवली हो निद्रा देवीला. आनंद रामायणातली गोष्ट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मी आता ती अजिबात सांगणार नाहीये. कुंभकर्ण मेल्यावर त्याची बायको रामाकडे रडत गेली, म्हणाली माझा पती तुम्ही मारलात, मला कॉम्पेन्सेशन द्या. तो आहे कॉम्पेन्सेशनचा इतिहास केवढा जुना आहे बघा. तेव्हा रामरायांनी सांगितलं, म्हणाले कलियुगामध्ये जेव्हा जेव्हा कीर्तन, प्रवचन, व्याख्यान होत असतील, तेव्हा हवं तेवढं
गिराईक तुला मिळेल. मुद्दा असा आहे, आपण बसलोय, बसल्या बसल्या ऐकतोय 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 आणि ऐकता 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 कधी मला डोळा लागला, कधी अशी झाली मान, कळत नाही. पण जिथपर्यंत शेवटचा शब्द अक्षर कानावर पडलं होतं ते लक्षात आहे. आता ते आत गेलंय, शरीर थकलंय, शरीराने डुलकी काढली, आता कान बंद झालेत तुमचे. म्हणजे जर वास्तवाचा आपण विचार केला तर ऐकणं आता बंद झालंय. पण तरी गंमत अशी आहे, आत कोणीतरी एक असा बसलाय की तुमचे कान बंद झालेले असले, ऐकण्याची क्षमता बंद झालेली असली तरी तो जागा आहे, तो आत ऐकतोय. असं होतं. म्हणजे एकदम माझा आवाज वाढला, पिच वाढला, असं होतं, ऐकतोय मी, जागा आहे. होतं का? हे जे होतं, हे जे जागणं आहे, एकदम मध्ये काही तो माणूस मेलेला नव्हता, तो ऐकतच होता, पण त्या ऐकण्याला आकार उकार राहिलेला नव्हता. आपण काय ऐकलं ही आठवण राहिली नाही, पण काहीतरी ऐकलं एवढी आठवण तेवढी राहिली. बरोबर आहे का? ऐकणं कंटिन्युअस आहे. तो जो म्हणजे असा तो ग्राफ आहे ना आवाजाचा, तो असा 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 होता, असा 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 हळूहळू हळू झालाय, पण आहे, स्ट्रेट लाईन आलेली नाही अजून. तर आता झालं काय, शरीर थकलं, शरीर असं मंद झालं, कदाचित झोपलं, आणि आता ते जे मन आहे ते ऍक्टिव्ह राहिलं, त्याला दिलेली चावी संपलेली नाहीये. आता ते मन एक नवीन प्रोजेक्शन सुरू करतं. तुमचं शरीर त्या मनाच्या साथीला नाहीये. जागृत दशेमध्ये तुमचं मन जो काही विचार करतंय, कल्पना करतंय, त्याला सहकार्य द्यायला शरीर बरोबर होतं, तयार होतं. पण नंतर काय झालं, शरीराची साथ सुटली, शरीर थकलं, शरीर झोपलं, पण मन पठ्ठा काही झोपलं नाही. म्हणजे सुट्टी पडल्यावर चिल्ली पिल्ली जशी असतात, आई बाबा थकून झोपतात दुपारचे, पण ती आई हे करू का, बाबा हे करू का, त्या कार्ट्यासारखं ते मन असतं. ते शरीर झोपलंय हे त्याने रजिस्टर केलेलं नसतं, त्याला काही ना काहीतरी करायचं असतं, कुरतडायचं असतं. मग ते शरीराची साथ नाही, बाह्य जगाची साथ नाही म्हटल्यावर बाहेरचं घेतलेलं जग पुन्हा जसंच्या तसं उभं करतात, शुद्ध मराठीत रिक्रिएट करतात. आणि हे जे रिक्रिएशन आहे म्हणजे काय, मी स्वप्नात कधीतरी वाघ बघितला, म्हणजे काय बघितला, आधी जागेपणी मी चित्रात, टीव्हीवर, कथेत काहीतरी असं दृश्य पाहिलं होतं आणि ते आत घेऊन ठेवलं होतं. म्हणजे हे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॉम्प्युटर आपण सगळ्यांनी वापरलेला असेल. आहे का कोणी इथे कॉम्प्युटर आम्ही वापरलाच नाही असेल तर सांगा. किंवा हा आहे, स्मार्टफोन वापरलाय? हा, म्हणजे आता स्मार्टफोन वरून आपल्याला अंदाज घेता येईल की स्मार्टफोन मध्ये काय होतं, आपण एक ऍप उघडतो. हा, ऍप उघडलं म्हणजे थोडक्यात आपल्याला गजराचं घड्याळ लावायचंय, ते गजराच्या घड्याळाचं ऍप उघडलं आणि थोड्या वेळाने लक्षात आलं, अरे कोणाचा तरी व्हॉट्सअपवर मेसेज आला, ते तसंच राहिलं. व्हॉट्सअप उघडलं, व्हॉट्सअपवर मेसेज वाचता वाचता लक्षात आलं, अरे काल फेसबुकवरची पोस्ट वाचायची राहूनच गेली. फेसबुकवर गेलो, फेसबुकवरची पोस्ट वाचायला लागलो. करता 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 इतकी ऍप्स ओपन होतात, मग तो मोबाईल हँग व्हायला लागतो, बॅटरी लवकर उतरायला लागते. का? एवढ्या सगळ्या फाईल्स, एवढी ऍप्स ओपन करून ठेवलेली आहेत. आपण ठगतो म्हणजे काय होतं, जेव्हा एवढ्या सगळ्या फाईल्स, ऍप्स आपण आपल्या मनामध्ये ओपन करून ठेवतो, तेव्हा आपल्याच मनावर दडपण येतो, मी केवढं काम करतोय. काम झालेलंच नसतं, फक्त विचार, फक्त कल्पना त्या असतात. आणि जर घडलेलं जरी असेलही तरी त्या अनक्लोज्ड, ओपन, अर्धवट राहिलेल्या फाईल्स त्या मनावर एक प्रेशर क्रिएट करतात, एक दबाव, ताण निर्माण करतात. त्यामुळे काय होतं, शरीर काही काम न करताही बरेच वेळा थकतं. म्हणजे याला उत्तम उदाहरण कुठलं, लग्नात पाहुणं म्हणून गेल्यावर
लग्नात, पाहुण्यांच्या लग्नात, आपल्या घरच्या नाही. आपल्या घरच्या लग्नात आपल्यालाच राबायचं असतं, मिरवायचं असतं. पण पाहुण्यांच्या लग्नात गेल्यावर काय होतं, आपण मिरवतो. फार काही फिरणं बिरणं नाही. आपण खुर्चीवर बसून तिची साडी कशी आहे, त्याचा कोट कसा आहे, ते कसे सेल्फी काढतायत, हे सगळं पाहतो. हे पाहणं आहे हा नुसतं. आपण काय केलं, फक्त जेवलो पहिल्या पंक्तीला, आईस्क्रीम खाल्लं, पाकिट दिलं, फोटो काढला, घरी आलो. काय केलं, कष्ट काही केले नाही. पण लग्नावरून आल्यावर थकवा येतो की नाही, सगळ्यांना आलेला असेल कधी ना कधीतरी. काय येतो, कसला आहे हा थकवा, आपल्या या 2 अँटिनानी इतकं काही पाहून ठेवलं. आपल्याला एरवी रोजच्या जगण्यात, रोजच्या डेली रुटीन मध्ये किती गोष्टी दिसतात, त्याच्यापेक्षा शतपटीने गोष्टी लग्नात रजिस्टर होतात. कचरा एक प्रकारचा. आणि तो घेतल्यामुळे आपल्या मनात तेवढ्या फाईल्स ओपन होतात. बघा, म्हणजे आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आपण लग्नात गेल्यावर काय काय आठवतो आपल्याला. साडी बघितल्यावर माझ्याकडे अशीच साडी आहे. तुम्हाला वाटेल की बायकांवर यांचा फार भर आहे. पटकन व्हिज्युअलाइज, ही क्षमता स्त्रियांकडे जेवढी आहे तेवढी इकडे नसते. ह्या बाबतीत हे निर्गुण निराकार असतात. असेल कुठला शर्ट काल घातला होता, कालचाच घातला, हा ठीक आहे. म्हणून मी ते कळावं यासाठी मला कुठलंही वैयक्तिक काही उदाहरण द्यायचं नाहीये. मुद्दा असा आहे, एका दृश्यावरून किती आपले विचार ट्रिगर होतात, किती मला गोष्टी आठवतात. आणि त्या ट्रिगर झालेल्या गोष्टी मी बंद नाही करत, मी मनात अशा ओपन करून ठेवतो. त्याचा बुफे लागतो, त्याचा रुखवत सजवला जातो. आणि आता काय होतं, आपलं मन जे गप्प नाहीये, शरीर थकलंय, मनाने केलेल्या विचाराने शरीरावर ताणाला शरीर झोपलं, पण मन पठ्ठ जाग आहे. ते काय करतं, शरीर नाही बघत आहे, आता मी नवीन दृश्य उभं करीन. आणि ते सगळं पाहून साठवलेलं पुन्हा तिथे उभं राहतं. याला आपण म्हणतो स्वप्न. स्वप्नाचेही भरपूर प्रकार आहेत. म्हणजे फक्त एक अख्खं व्याख्यान नाही, एक सप्ताह केवळ स्वप्न विज्ञानावर बोलता येण्यासारखा आहे. आपला तो मुख्य विषय नाही. त्यामुळे ते स्वप्न काय आहे हे लक्षात आलं असेल. आता त्या स्वप्नावस्थेमध्ये 3 पुन्हा आहेत. स्वप्न जाग्रत आणि स्वप्न सुषुप्ती. जाग्रत दशेच्या उपप्रकारावरून हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. थोडं एक उदाहरणादाखल, स्वप्नामध्ये आपल्याला असं वाटतं की मी बघतोय, वाटतं का, आणि ते मी पाहतोय, मी कोणीतरी वेगळा आहे, ही जाणीव झाली की स्वप्न मावळतं. म्हणजे असा अनुभव येतो की आपण वरून कुठून तरी खाली कोसळतोय, आपटतोय, लागतंय, आणि त्या वेदनाही जाणवत असतात. आणि त्याचा अतिरेक झाला की मला जाग येते. का, तर मी त्या वेदनांपेक्षा वेगळा आहे, मला त्या वेदना झालेल्याच नाहीयेत. ही जेव्हा जाणीव येते तेव्हा स्वप्न संपतं. ही स्वप्नातली जागृत दशा आहे, स्वप्नामधलं जागेपण आहे. आणि स्वप्नामध्ये आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी पाहता पाहता स्वतःचा विसर पडलेला असतो. जेव्हा म्हणजे असं होतं का, झालेलं असतं प्रत्येका बाबतीत, की इतकं तिथे काहीतरी भयानक दृश्य दिसतं, इतकं काहीतरी विचित्र दिसतं, दरदरून घाम येतो. आणि तो आल्यावर हे वास्तव नाहीये ह्याचं भान तुम्हाला राहिलेलं नसतं. तुम्ही जागे होता, पण कित्येक मिनिट नंतरची श्वास वाढलेला असतो, घाम आलेला असतो, पाणी पिता आणि स्वतःला समजावत राहता की अरे हे स्वप्न होतं, ही आपलीच गोष्ट आहे असं नाही. जर्मन एक मोठा फिलॉसॉफर होऊन गेला, त्याचं नाव आहे गुरुजीएफ. या गुरुजीएफची अशी एक गोष्ट सांगतात, म्हणजे ही मोठ्यांच्या गोष्टी आपण ऐकायच्या, ऐकून ठेवायच्या. या गुरुजीएफला, तो मोठा विचारवंत होता, त्याचे अनेक अनुयायी होते. एकदा असाच झोपेतून अचानक उठला आणि उठल्यावर घाबरा घुबरा होऊन रडायला लागला. शिष्याने त्याला पाणी दिलं, सांत्वन केलं. म्हणाले काय झालं गुरुजी, काय झालं? तो म्हणाला मी स्वप्न पाहिलं आणि स्वप्नामध्ये मी एक फुलपाखरू झालो होतो. फुलपाखरू होऊन वेगवेगळ्या फुलांचा मध मी आस्वाद करत होतो आणि अचानक मला जाग आली आणि मी देहभानावर आलो. आता मला प्रश्न असा पडलाय,
माणसाला पडलेलं स्वप्न फुलपाखरू आहे का फुलपाखराला पडलेलं स्वप्न माणूस आहे? खरं कोण? अशीच एक कथा आपल्याकडेही सांगितली जाते. एक राजा असा झोपला होता आणि अचानक त्याच्या राणीने येऊन त्याला गदा गदा उठवलं. उठा म्हणाले. झोपला काय? आपला एकुलता एक मुलगा शिकारीला गेलेला असताना वाघाने फाडून मारून खाल्ला आणि तिने टाहो फोडला. आता राजा जागा झाला. त्याने ऐकून घेतलं आणि जोर जोरात हसायला लागला. राणीला वाटलं इतका आघात मोठा, म्हणून आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, झोपेतनं उठल्या उठल्या अभद्र काही ऐकवू नका. कितीही वाईट काही गोष्ट असेल, झोपेतनं उठल्या उठल्या ती सांगायची नाही, कारण त्या अवस्थेत जीव अशा एका स्थित्यंतरात आहे, तो ना स्वप्नात आहे, ना जागृत दशेत आहे, ना सुषुप्तीत आहे. त्यामुळे तिथे जर काही असा आघात झाला तर त्या व्यक्तीची स्मृती जाऊ शकते. तो माणूस स्वतःची ओळख कायमची विसरू शकतो. अनेक मनोविकार जन्म घेऊ शकतात. म्हणून झोपेतनं उठताना काय ऐकून उठावं याच्यासाठी भारतीयांनी भरपूर विचार करून सांगितलेले. भूपाळी लावावी, काकडारती करावी. कशासाठी? रामासाठी नाही हो, राम हा सगळ्याच्या पलीकडे आहे. आम्ही काकडारती कशासाठी करतो? जागी होऊनच करतो ना, जाग होण्यासाठी. म्हणजे त्या रामाला जाग करायचं नाही, तो तिन्ही त्रिकाळ जागाच असतो. आपल्या आतली जी जागृत सुषुप्ती आहे, त्या जागृत सुषुप्तीतला तो जो झोपलेला आहे त्याला जागवण्याचा प्रयत्न म्हणजे काकडारती आहे, ती भूपाळी. ते ऐकून जाग यायचे. मुद्दा असा आहे, तो राजा जागा झाला आणि हसायला लागला. राणी म्हणाली बहुतेक मानसिक संतुलन ढळलं. कुलगुरूंना बोलावलं, वैद्यांना बोलावलं, सगळे धावून आले. गुरुनी विचारलं, म्हणाले राजा झालं काय? एवढा आघात झाल्यामुळे तू असा हसतोयस का? कारण जी प्रतिक्षिप्त क्रिया आहे ती कुठेतरी सुसंगत हवी. मगाशी आपला विषय झाला की मी जे करतोय ते सुसंगत असलं पाहिजे. एखादी वाईट घटना घडली, आपत्ती आली तर प्रतिक्रिया काय असली पाहिजे? घाबरला पाहिजे, रडला पाहिजे, किंवा काहीतरी तत्सम आलं पाहिजे चर्येवर. इथे काय होतंय? हसायला लागला. बरोबर उलटी क्रिया, आनंदाची, काहीतरी अचीव केल्याची क्रिया हा करायला लागला. म्हटल्यावर गडबड झाली. गुरुनी विचारल्यावर राजा म्हणाला, महाराज कशासाठी रडू आणि कशासाठी हसू? जेव्हा हिने मला जागं केलं तेव्हा मी स्वप्नात असं पाहत होतो, या छोट्याशा राज्यापेक्षा एक फार मोठं चक्रवर्ती साम्राज्य माझ्या अधिपत्याखाली होतं आणि हिच्यासारख्या 56 राण्या माझ्या अंतःपुरात होत्या. प्रत्येकीला 10-10 मुलगे होते. आता 56 गुणिले 10 करा हिशोब. आता हिने जाग केल्यामुळे ते 56 गुणिले 10 गेले, त्याचा शोक करू का एक गेला त्याचा शोक करू? येतंय लक्षात? म्हणजे नेमकं काय आहे? योग वासिष्ठाच्या भाषेत सांगायचं झालं तर स्वप्न ही आपल्या सगळ्यांची स्थिती आहे. स्वप्नाला पडलेलं स्वप्न म्हणजे आपण सगळे आहोत. अस्तु, स्वप्नावस्थेचं विवरण पुरे झालं. अजून 2 दशा शिल्लक आहेत आपल्या. तिसरी आहे सुषुप्ती. योग वासिष्ठातल्या या अज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. आपण 9 केल्या, पण त्याचं अजून थोडं शॉर्ट करूया. म्हणजे काय आहे, तत्वज्ञानाचा खेळ हा विस्तारापेक्षा संक्षेपात खरा असतो. त्यामुळे 9 थोड्या बाजूला ठेवू. ह्या कुठल्या आहेत? तर योग वासिष्ठाच्या 3ऱ्या प्रकरणात ह्या 7 अवस्था सांगितल्या आहेत. 7 ज्ञानाच्या अवस्था आहेत, त्या पुन्हा कधीतरी. आणि या ज्या आहेत त्या अज्ञानाच्या 7 अवस्था आहेत. त्यातली पहिली आहे, नावं लक्षात ठेवा, आता विवरणात आपल्याला पडायचं नाहीये. पहिली आहे ती बीज जागृत, दुसरी आहे ती जागृत, तिसरी आहे ती महाजागृत आणि चौथी आहे ती जागृत स्वप्न. या 4. पुढची आहे 5वी, ती सुषुप्ती. 6वी आहे ती स्वप्न जागृत आणि 7वी आहे ती स्वप्न. एवढ्या जरी लक्षात ठेवल्यात, 9च्या 9 लक्षात ठेवायची गरज नाही. अजून संकोच आपण करतोय. तर या 7 अवस्था आहेत.
त्यामुळे सुषुप्ती त्यांनी फक्त एक मानली. सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा हे असतं, म्हणजे काय मी म्हणतोय त्याला प्रमाण देतो आणि पुढे जातो. झोपेमध्ये आपल्याला असं जाणवतं बाहेर काहीतरी पडतंय, पाऊस पडतोय, जाणीव असते की नाही. ही अवस्था आपल्याला अत्याधिक शरीराचं तापमान वाढलं, ताप आलेला असेल तेव्हाही जाणवते. आपल्याला ग्लाने झोप येते, पण आजूबाजूला काय बोलतायत, बाहेर काय चाललंय याचं भान त्या झोपेतही आपल्याला होत असतं. ही सुषुप्ती अवस्थेमधली जागृती आहे. सुषुप्त म्हणजे आपण मेल्यासारखा झोपला होता, हे जे म्हणतो ती सुषुप्ती आहे. आणि स्वप्न सुषुप्ती, पुन्हा सुषुप्तीमध्ये जी काही स्वप्नावस्थेची अनुभूती आपण घेतो, म्हणजे सुषुप्त असताना देखील आपण जे काही मनाचे प्रोजेक्ट करतो आणि त्याच्या प्रतिक्रिया शरीरावर उमटतात, म्हणजे घाम येणं, रडायला येणं, तर ह्या सगळ्या सुषुप्ती स्वप्न ह्या अवस्थेच्या प्रतीक आहेत. तर माझ्या अंदाजान 3 दशा ह्या लक्षात आल्या असतील. आता आपली मुख्य दशा, या सगळ्या आपल्याला नित्याच्या परिचयाच्या आहेत, फक्त आपण त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिलेलं नसतं, म्हणून अतिपरिचयात अवज्ञा होत असतं. आता या 3 अवस्थांच्या पलीकडची जी आहे, संस्कृत मध्ये तिला तुरिया असं म्हणतात. तुरिया म्हणजे जी तिसरीच्या पलीकडची, तिसरीच्या पुढची आहे, ती तुरिया. आता ही तुरिया कुठली, आपण अथर्व शीर्ष जर म्हटलं असेल तर त्या अवस्थात्रयातीतः असा एक पाठ त्याच्यात आलेला असतो. त्याच्यात त्या गणपतीला अवस्थात्रयातीत असं म्हटलं. आता कशी प्रतीक सगळी जुळत असतात बघा. गणपतीची तिथी कुठली हो? चतुर्थी. ही अवस्थात्रयातीतः, तो चौथा अवस्थेत आहे. 3 अवस्थांच्या पलीकडे तो बसलेला आहे. ती तुरिया, ती चौथी अवस्था म्हणजे जी समाधी म्हणून ओळखली जाते, ती तुरिया अवस्था आहे. आता या समाधी विषयी थोडं चिंतन. आता ही समाधी, हे जे काही गौड बंगाल आहे, हे मुळात महर्षी पतंजलीनी विस्तृत स्वरूपामध्ये आपल्या पातंजल योग सूत्रात सांगितलेला आहे. त्यातला एक म्हणजे 4 पाद त्या ग्रंथात आहेत, त्यातला एक अख्खा पाद समाधीपाद याच नावाने. त्यामध्ये 3ऱ्या पादात, 3ऱ्या सूत्रात 3-3 म्हणजे हे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं होईल. पतंजलीनी या समाधीचं लक्षण केलेलं आहे, व्याख्या केलेली आहे. तदेवार्थ मात्र निर्भासः स्वरूप शून्यम इव समाधी, असं लक्षण समाधीचं करतात. पातंजल योग सूत्रामध्ये 8 योगाची अंग सांगितलेली आहेत. मी त्या विषयाकडे आता वळत नाहीये. पहिला जो प्रारंभ होतोय तो यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि शेवटची तदेवार्थ मात्र निर्भासः स्वरूप शून्यम इव समाधी, 8वं अंग. आता या समाधीचे योग आणि वेदांतांनी वेगवेगळ्या प्रकारे वर्ग केलेले, विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये योगाच्या दृष्टीने 2 भाग पाडलेत या समाधीचे. एक आहे संप्रज्ञात, शब्द ऐकलेत कधी? संप्रज्ञात. आणि दुसरा शब्द आहे असंप्रज्ञात. ऐकून ठेवा, त्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हे नाही, त्यांच्यासाठी हा अभ्यास आहे, पुनरावृत्ती आहे. आता ही जी संप्रज्ञात प्रकारातली समाधी आहे, त्याच्यात पुन्हा काही उपप्रकार आहेत. ही नावं आता लक्षात ठेवा, त्या तपशिलामध्ये आपण यथाकाली गुरुकृपेने शिरणार आहोत. फक्त कशी नावं आहेत, त्याच्यामध्ये काय काय तथ्य सांगितलेली आहेत ती आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. ही जी संप्रज्ञात प्रकारातली समाधी आहे, त्याच्यामधला मुख्य जे उपप्रकार आहेत त्यातला एक आहे सवितर्क, सविचार, तिसरी आहे सानंद आणि चौथी आहे सास्मित. हे संप्रज्ञात समाधीचे प्रकार आहेत. आणि जी असंप्रज्ञात प्रकारची समाधी आहे त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, उपाय प्रत्यय आणि दुसरी
वाय, काय जे सांगितलं ते इकडून तिकडून गेले वारे. ही नावं कशासाठी मी सांगितली, त्याचं या संज्ञा आहेत. म्हणजे कसं आहे, नारळासारखं किंवा फणसासारखं धरायला हरकत नाही. या संज्ञांची टरफलं जरा विसरा, त्याची लक्षणं लक्षात घ्यायची. आतला गर, आपला गर्याकडे लक्ष असलं पाहिजे. आतला जे काय आहे ते आपण लक्षात घेऊया. आता मुळात समाधी म्हणजे काय, तर सम आधी, आधी याचा सामान्य भाषेत सांगायचा अर्थ समज किंवा जाणीव असा अर्थ करायचा. आता ती जी जाणीव आहे, ती जी समज आहे, तिला सम करायचंय. सम म्हणजे काय हो, सारखं, जवळ जाणं. हा हा, हे बरोबर आहे. हा, आपण ते तुम्ही समाधी बद्दल बोलताय. मी विचारलं सम, या फक्त उपसर्ग जो लागलाय त्याच्याबद्दल बोलतोय. यांनी सांगितलं बरोबर, एका पातळीवर आणणं. म्हणजे काय आहे, तुमची जी जाणीव आहे, तुमची जी समज आहे, ती एका लेवलला आणली पाहिजे. त्याला एक शुद्ध मराठीतला छान गोड शब्द सांगू का, ज्याला आपल्याकडे दुसरा शब्द अजून मिळालेला नाहीये, हार्मनी. माहितीये, मराठीतला शब्द आहे शुद्ध. हार्मनी म्हणजे काय, अजून एक दुसरा चांगला शब्द आहे त्याला, संवाद. सुसंवाद झाला पाहिजे. तुटे वाद संवाद हा हितकारी. हा संवाद कसला आहे हो, हा संवाद म्हणजे दोघांचा, तुझे विण किंवा गुजे विण. संवाद होऊ शकत नाही. संवाद करण्यासाठी गुज असावं लागतं आणि संवाद करण्यासाठी दुजे असावे लागतात. दोन पाठ आहेत ना, दुजे विण संवादू किंवा गुजे विण संवादू. तर दुजे, दोन एंटिटी, दोन सत्ता तिथे असाव्या लागतील, नसतील तर मानाव्या लागतील. मग त्या कुठल्या, तर एक आहे त्याला म्हणायचं राम, आणि दुसरा आहे कोण आहे, त्याला म्हणायचं दास. आणि ते जेव्हा एकत्र येतात, त्यांचा संवाद होतो, तेव्हा आपली शेजारती होते. काय आहे शेजारती, राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया तुझ्या नुरेच ते धामी. तुझ्या घ्या तिच्या घ्या. बघा, म्हणजे आपल्या छोट्या छोट्या शेजारती मधून काय सांगितलं असेल त्या सगळ्या मंडळींनी, की राम म्हणजे शिव, दास म्हणजे जीव. राम म्हणजे परमात्मा, दास म्हणजे जीवात्मा. या दोघांना एका स्तरावर आण. त्याला ज्ञानेश्वर माऊलीने सुंदर शब्द वापरला, सामरस्याचे पूजे. सामरस्य, समरस झाले पाहिजे, दोघांचा रस एक झाला पाहिजे. दोघांचा रस एक होणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला ज्याच्यात रस आहे त्याच्यात मला असला पाहिजे, आणि मला ज्याच्यात रस आहे त्याच्यात तुम्हाला असला पाहिजे. आता कदाचित ती अवस्था असेल काहीशी, म्हणजे मी जे काही सांगतोय त्याच्यात तुम्हाला रस आहे म्हणून तुम्ही ते कान देऊन ऐकताय आणि टिकलात. आणि तुम्हाला जे काही हवंय ते सांगण्याची उर्मी माझ्यात उत्पन्न होती. म्हणजे तुम्हाला जे हवंय ते देण्याची उर्मी माझ्यात येणं, आणि मला जे सांगावंसं वाटतंय ते ऐकून घेण्याची इच्छा, अपेक्षा किंवा तयारी तुमच्याकडे असणं, ही सामरस्याची शेज झालेली आहे. म्हणजे दोघही कुठेतरी एका स्तरावर, एका पातळीवर आलेले आहेत. आणि ही जाणीव जेव्हा एका पातळीवर येते तेव्हा त्या जाणीवेला समाधी असं म्हटलेलं आहे. आता प्रश्न पडेल, मग हे जे संत सत्पुरुष करतात, लावतात, ती समाधी आम्हाला जमते का? मग ही समाधीच झाली ना? हो, ही समाधीच आहे, लक्षात घ्या. फक्त त्या समाधीचा स्तर हा वेगवेगळा आहे. म्हणून जे प्रकार सांगितले ना मगाशी, जडजंबाल शब्द ऐकून अरे बापरे हे काय, कालचा गोंधळ बरा होता, हे का वाटलं? तर ते स्तरामध्ये कुठेतरी खालीवर होतं. आपल्या दृष्टीने जो संवाद चाललाय ती आपली समाधी आहे. संताच्या दृष्टीने
जो त्या विश्वात्म्याचा आणि जीवात्म्याचा संवाद चाललाय ती त्यांची समाधी आहे. आता याला वेदांताने सविकल्पक आणि निर्विकल्पक अशा सुटसुटीत शब्दात सांगितलं. ते संप्रज्ञात असंप्रज्ञात हा सगळा भाग आहेच, पण अजून तो त्या विस्तारात आपला वेळ उलटून गेलेला आहे. ते भान ठेवून थोडक्यात सविकल्प निर्विकल्पचा विचार करतो आणि त्या मग उन्मनीकडे जातो, कारण ती गाठायची आपल्याला. तर ही जी समाधी आहे त्या समाधीमध्ये दोन अवस्था आहेत. एक सविकल्पक, विकल्प पर्याय आहेत. आता हे पर्याय कुठले आहेत त्याच्यासाठी आधी आपल्याला अष्टांग योगातल्या बाकी अंगांचा परिचय असायला हवा. ध्याता, ध्येय, ध्यान याला काय म्हणतात? दासबोधाचा आपण सगळ्यांनी अभ्यास केलाय किंवा करतो आहोत. त्रिपुटी, ध्याता, ध्येय, ध्यान, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या सगळ्या त्रिपुटी आहेत. आणि या ज्या त्रिपुटी आहेत ना, या जेव्हा एकाकार होऊन जातात म्हणजे एकमेकात मर्ज होऊन जातात, म्हणजे काय होतं? मी ध्यान करणार आहे, मला काय नाव द्यायचं? ध्याता. मी रामाचं ध्यान करतो आहे, म्हणजे कोण? राम. ध्येय. आणि मी ज्या क्रियेने रामाशी संधान साधतो आहे त्या क्रियेला काय म्हणायचं? ध्यान. आता इथे ध्यान म्हणून काहीतरी एक कृती आहे, प्रक्रिया आहे. मी ज्याचं करतोय तो आलंबन, तो माझ्या ध्यानाचा विषय झालेला म्हणून कोणीतरी एक आहे आणि करणारा मी एक आहे. इथपर्यंत जे काही झालंय ते ध्यान आहे. पण जेव्हा यातला एक जो फॅक्टर आहे, एक जो दुवा आहे तो कमी होतो, संकोच होतो, म्हणजे काय झालं? ध्यान नाहीच झालं, ध्याता आणि ध्येय राहिले की त्रिपुटीची झाली द्विपुटी. आता अजून थोडं पुढे जाऊया. मग ध्याता तरी राहायला पाहिजे, नाही तर ध्येय राहिलं पाहिजे. आता कोण राहिलं पाहिजे हो? आयडियली ध्येय एकटं राहिलं पाहिजे. जर तो ध्याता राहिला, पंचायत होते. समाधीतली ही एक अवस्था आहे. समाधीमध्ये ज्या स्तर आहेत, ज्या पायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये ध्यान संपतं, ध्याता आणि ध्येय राहतो. तेव्हा काय होतं? तो ध्याता अस्मितेने राहतो, त्याला सास्मित म्हटलेलं आहे. मी आहे, मी ध्यान करतोय, मी ध्यान केलं, मला समाधी लागली. स्वामी विवेकानंदांचा अनुभव आहे, जेव्हा सारखे रामकृष्णांकडे जायचे, कडकड करायचे, म्हणजे साधकाची कडकड आहे, सामान्य माणसाच्या कडकडीपेक्षा उच्च प्रतीची असते. ते म्हणाले, हो ते मला जरा काय हे सगळं तत्वज्ञानाचं जगजंबाल मला काही कळत नाही, शब्द ज्ञान तर अजिबात नको, मला तो अनुभव घ्यायचा आहे. तुम्ही देव पाहिला आहेत का? मला पाहायचा आहे. आणि ऐकून घेतलं आणि रामकृष्णांनी त्यांच्या भाषेत साल्या ये इकडे म्हणून बोलावलं. बकोट धरलीने लाथ मारली छातीवर. त्यांचा पदस्पर्श जशी त्या हृदयाला झाला, हृदयाला होता क्षणी काहीतरी भव्य दिव्य घडलं. आणि काही 1-1.5 प्रहरांनी देहभानावर आले, म्हणाले, कशाला मला खाली आणलं? सुखात होतो. रामकृष्ण काय म्हणाले? समाधीसाठी तुझा जन्म नाहीये, लोकांना त्या समाधी सुखाचा अनुभव देता यावा यासाठी तुला साल्या आणलंय. माझे शब्द नाहीयेत हा, रामकृष्ण असं त्यांना म्हणाले. ते म्हणाले, स्वतःच्या जीवाच्या सुखासाठी तुझा जन्म नाहीये, जीवांना दुःख मुक्त करण्यासाठी तुझा जन्म आहे. त्यामुळे तुला त्या समाधी सुखात रमून चालणार नाही. आणि दुसऱ्या एका शिष्याला जेव्हा अशी समाधीची चुणूक दाखवली आणि तो जेव्हा देहभानावर आला, तेव्हा त्याने विचारल्यावर त्याला सांगितलं, तुला यावं लागलंय, कारण अजून आपली पात्रता तेवढी भरलेली नाही की पूर्ण त्या आनंदात रंगून जावं. तसं ही जी सास्मित आहे, जिथे मी भोगणारा समाधीचा सोहळा मी बघितला, मी भोगला, हे म्हणणारा जिथपर्यंत शिल्लक आहे तिथपर्यंत ध्याता शिल्लक आहे. आणि तो ध्याता सुद्धा जेव्हा विलीन होऊन जातो, सामुद्रो हि तरंग वचन समुद्रो न तारंगः, समुद्रातनं एक लाट उसळली आणि पुन्हा त्या सागरात विलीन झाली. माऊली म्हणतात, थेंबुटा सागरी बुडाला. मग त्या थेंबाला भान असतं का हो?
मी थेंब आहे याचं. त्या लाटेला भान असतं का मी लाट आहे असं? आपल्या ज्या अस्मिता आहेत ना तथाकथित, या सगळ्या थेंबाच्या नाही तर लाटेच्या आहेत. आणि तो एका महासागरासारखा आहे. त्या महासागरात महासागरासारखं विलीन होऊन जाणं म्हणजे जिथे ध्याता ध्येय ध्यान, ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीचा लय होऊन जाईल, ती अवस्था म्हणजे ती निर्विकल्पक समाधी. आता ही निर्विकल्पक समाधी जेव्हा मूर्ते जिरते, त्याच्या पलीकडची स्थिती म्हणजे उन्मनी. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी एक रूपक सांगितलं. त्यांच्या अभंग गाथेमध्ये कूट आहे, पहिलं मेरूचे शिखरी मुद्रा लावून खेचरी. त्याच्यामध्ये उन्मनी तुरिया विनोद छंदे छंदे डुलतसे असं त्या दत्तात्रेय योगी याचं वर्णन माऊलींनी केलंय. तर त्याच्यामध्ये उन्मनी तुरिया विनोद असा शब्द वापरलाय. आता उगीच घालायचे म्हणून घालत नाहीत हे शब्द. संतांची वचनं ही अनुभवाच्या गाळणीतनं गाळून आलेली असतात. तिथे उगीच पादपूर्णार्थ कव्यांचा भरणा झालेला नसतो. त्यामुळे तुरिया पण आहे आणि उन्मनी पण आहे. ही काय आहे? त्या तुरिया आणि उन्मनी ह्या दोन अवस्थांमध्ये संत वावरत असतात. समर्थांचं जर चरित्र वाचलं तर ब्रह्मपिसा हे जे प्रकरण आहे, काव्य आहे, ही जी ब्रह्मपिशाची स्थिती आहे ती जर समजायला हवी असेल तर ती उन्मनी आहे. जिथे मन राहत नाही, उत म्हणजे उंच गेलं, उडून गेलं, नाहीस झालं, ते जे उत या उपसर्गाने सांगितलेलं मन आहे. म्हणजे काय होतं? पुन्हा रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण देते की रामकृष्णांच्या चरित्रामध्ये त्यांना एकाने प्रश्न विचारला, ओ तुम्ही एवढे साधू संत सत्पुरुष आणि खाण्यामध्ये कसल्या वासना गुंतल्या? रामकृष्णांची पद्धत होती की ते स्वयंपाकघरात सारखे डोकावायचे, आज कसली भाजी, आज काय खायला केलंयस, आणि शारदा मामा त्यांना सांगायच्या असं तसं. आणि हे बघून तिराहिताला शंका यायची, हे संत साधू कुठले, यांना या कसल्या वासना? किंवा समर्थांच्याही चरित्रामध्ये मगाशी खिरीचा हा सांगितला, पण अनेक अशा तांबूल समर्थ गायचे, कुठलेला तांबूल लागायचा. किंवा गोंदवलेकर महाराजांच्याही चरित्रात पूर्वायुष्यामध्ये ते तंबाखू खायचे. म्हणजे एकदा असाच मळून काशी यात्रेला गेलेला असताना एकाने हातावर ठेवला, ते म्हणाले गंगार्पण, म्हणून तिथे जो सोडला तो नंतर खाल्ला नाही. तर या सगळ्या खुणा कशासाठी त्यांनी ठेवलेल्या असतात? आपल्याला वाटेल ही व्यसन आहेत. गजानन महाराज चिली मोडायचे म्हणून चिली मोडणारे हजार तयार होतात की महाराज ओढतात. भगवान शंकर भांग पितात म्हणून आम्ही भांग पितो असं सांगणारे. या सगळ्या देह पातळीवर आल्यावर देह टिकून राहाव्या यासाठी काहीतरी वासना शिल्लक ठेवावी लागते. हे संत सत्पुरुष या वासना मुद्दामहून मागे ठेवतात. त्याच्यामधलं ते जडत्व आहे ते त्यांच्या ऊर्ध्वगामी चेतनेला देहाशी संगत ठेवतं. देहामध्ये राहून त्यांना कार्य करणं अपेक्षित असतं. जसं समर्थांनी आजही ती व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जी आहे तिथे अशी कथा आहे की समर्थांनी आत्मार्पण केलं, उडी टाकली त्या कड्यावरून की आता रामराया भेटला, या जन्माला आल्यावर करायचं असं काही राहिलं नाही. सावरकरांनी जे केलं की आता कृतार्थ मी कृतार्थ झालो, आता करायचं बाकी काही शिल्लक राहिलं नाही. धन्योहम कर्तव्यम मेद्य न विद्यते, ही भावना आली की जे होतं ते आत्मार्पण. तसं समर्थांनी तिथे केलं. मात्र रामराय आले, वरच्यावर झेललं, पुन्हा स्थानी नेऊन पोचवलं आणि सांगितलं हा देह माझा आहे म्हणून आता तुला वागायचंय. का? कारण तुझ्या हाती धर्म जागरणाचं, स्वराज्य स्थापनेचं कार्य करून घ्यायचंय आणि ही देहाची कुडी त्या कार्यासाठी ठेवलेली आहे. त्यामुळे ही कुडी आमची समजून आता व्यवहाराला लागावं. आता ही जी स्थिती आहे ही त्या तुरीयेच्या समाधीच्या पलीकडची आहे. तिथे त्यांचं स्वतःचं मन राहिलेलं नाही, त्यांना त्याच्यात वासना राहिलेल्या नाहीत, पण काहीतरी कार्य त्या प्रकृतीने, आदिशक्तीने, जगदंबेने, त्या रामरायाने नेमून दिलेलं आहे. त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी ना वर ना खाली अशा उत मन, म्हणजे मनाचं मनपण म्हणजे संकल्प आणि विकल्पामध्ये गुंतून असणं ते गेलेलं आहे.
ते स्थिर झालेलं आहे. पण असं असून देखील देहाची खोळ अजून टाकलेली नाही. अशी जी स्थिती आहे ती ही उन्मनी स्थिती आहे. त्यालाच दुसऱ्या सामान्य भाषेत सहज समाधी असंही म्हटलेलं आहे. म्हणजे जिथे कुठेही डोळे मिटून योग मुद्रेमध्ये ती व्यक्ती बसलेली नसते, ती तुमच्याशी बोलत असते, तुमच्याशी वागत असते, पण ते करत असताना सतत तिकडे ऑनलाईन असते. त्याचं कनेक्शन तिथे डिस्टर्ब झालेलं नसतं. आपलं काय आहे, इकडे लागलो की आपण इकडेच लागतो, तिकडे विसरतो. म्हणून भगवंताला सांगायची वेळ आली दुसऱ्या अध्यायात, या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ति संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. ते जे तिकडच्या बाबतीतलं जागेपण आहे ते आपणा सर्वांना समर्थ सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होवो अशी प्रार्थना करतो. आणि हे जे चत्वार अवस्था निरूपण यथाशक्ती यथामती केलं ते रामरायाच्या चरणी समर्पित करतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणे, नाही तुझ्या तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या नियोजित वेळेला उलटून पुढे अतिक्रमण झालं वेळेचं, त्याबद्दल सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे. श्रीराम. यानंतर काही बोलावं असं नाहीये, पण बस त्यांना प्रार्थना असंच आमच्यावर लोभ असू द्या आणि असेच अवघड विषय आमच्या मनामध्ये बुद्धीत पूर्ण सोपे होऊन बसू द्यात म्हणून समर्थचरणी प्रार्थना. आणि मी धन्यवाद देत नाही, आपलेच आहेत, पण तरीसुद्धा आपल्या सर्वांतर्फे समर्थचरणी त्यांच्या उत्तुंग यशासाठी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. चहा आहे पण तो इथेच